श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा ताईंनो, घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मीठाचे विशेष महत्त्व आहे। त्यामुळे लक्ष्मीचा वास घरात होतो। मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते, पैशाची आवक वाढवते। मिठाचे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेषतः जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते। त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत। असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात। मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो। एवढेच नव्हे तर पैशाच्या संबंधित समस्या झटपट दूर होतात, कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात। मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर तुम्हाला खड्या मिठाचा वापर करणे आवश्यक आहे। बघा, समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे मीठ, म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते। याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते। त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग ताईंनो, वेळ न घालवता आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आता सगळ्यात पहिला उपाय आपल्याला जो करायचा आहे तो म्हणजे एका छोट्या वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लवंगा एकत्र करून ते मीठ, जी वाटी आहे मिठाची, ती घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी। हे असं केल्यामुळे घरातील केवळ नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात। मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो। तसंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे। प्रत्येक रूममध्ये ठेवणं शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून त्यावरती 5 ते 7 लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही। घरातील जे काही नकारात्मक आहे ते शोषून घेण्याचे काम या वाटीमध्ये असलेले मीठ करते। या वाटीमध्ये ठेवलेल्या मिठाला जर पाणी सुटलं किंवा त्यावेळेस तुम्हाला ते किचन सिंकच्या पाण्यामध्ये, बेसिनमध्ये विसर्जित करायचं आहे। आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे, त्यामुळे आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो। तसेच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे शुक्रवारी करून बघा। तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट होण्यास मदत होईल। जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा। हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहे आणि हे मीठ जे आहे सर्व अडचणी दूर करण्यासाठी काम करेल। त्यानंतर दुसरा उपाय बघा, जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर चिमूटभर मीठ घेऊन ते त्याच्यावरून उतरून घ्या आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे। त्यामुळे नजरदोष निघून जातो। व्यक्तिगत बाधेसाठी 1 मूठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून 3 वेळा उतरून बाहेर टाकून द्यावे। असे सारखे 3 दिवस करावे। जर या उपायाने फरक पडत नसेल
तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे. तुम्हाला याचा नक्कीच फरक पडेल. आता त्यानंतरचा उपाय आहे बघा, वास्तुदोषात मीठाचे उपाय सांगितले आहेत. बघा, काही वास्तुदोष असे असतात जे आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहतं. नेहमी आपल्याला भीती वाटत राहते. अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश बेसिनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे. त्यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या मिठाच्या पाण्यामध्ये वाहून जाईल. त्यानंतर बघा, धनप्राप्तीसाठीही मिठाचे काही चमत्कारिक उपाय आहेत. ते आता आपण पाहूयात कोणते आहेत ते. मिठाला काचेच्या बरणीमध्ये ठेवावे व त्यात 2 ते 4 हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात. असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते. या उपायाने मिठास तर सुगंध येईलच, शिवाय धनाची कमतरताही भासणार नाही. त्यानंतर बघा, मीठ आपल्या जेवणासाठी आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याच प्रमाणात संतुलित असावं लागतं. जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचे नाही. आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे 1 पॅकेट नेहमी शिल्लक ठेवायचे आहे. मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये. शिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात देखील देऊ नये आणि ते घेऊ देखील नाही. त्यामुळे परस्पर संबंध जे असतात ते खराब होतात. अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे. प्रत्येक शुक्रवारी नाही झालं शक्य तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तरी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचे आहे. मिठाचे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय भरून ठेवत असतो. तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो. हाच प्रयोग आपण अंघोळीच्या वेळेस देखील केला तर त्याचेही निश्चितच फायदा व परिणाम आपल्याला चांगले पाहायला मिळतात. आठवड्यातून 1 दिवस अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडं मीठ घालून अंघोळ करून पहा. शरीराला आलेली मरगळ निघून जाते. मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे. त्याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये करायचा आहे. त्यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वातावरण असते ते सकारात्मक असेल तर कामाला देखील गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे अडकून पडतात. त्यामुळे आपल्याला घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते तर बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही. पण बाथरूममध्ये आपण मिठाचा उपाय करू शकतो. हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे. प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची 1 वाटी किंवा बाऊल वापरायचा आहे आणि त्यात थोडेसे खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाच्या दृष्टीस पडणार नाही. बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. त्यानंतर त्याचा एकंदरीत प्रभाव वस्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो. घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात.
तसेच बघा, स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये, त्यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते। भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये, तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये। मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील। सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे। ते मीठ एका लाल कपड्यात घेऊन त्याची गाठोडी तयार करायची आणि ही गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावून द्या, त्यामुळे तुमच्या घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही। त्यानंतर बघा, एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावे। बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते, त्यामुळे माता लक्ष्मीची स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते। परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे। जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे। टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवावं व 15 दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावे। जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून द्याव्या, त्यामुळे वास्तुदोष दूर होतील। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला मिठाबद्दल माहिती सांगितली किंवा जे काही उपाय सांगितले ते जर तुम्हाला आवडले असतील, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तसेच तुमच्या छान छान ज्या काही कमेंट्स असतील त्या देखील तुम्ही करा। आणि आजचा व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि उद्या अशा छानशा माहिती बरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।